नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 8 मे 2024 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत या न्यूजपेपरमध्ये स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही न्यूज महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। तर आजची जी काही डिस्कशन आहे त्यामध्ये आपण विदर्भ, सिद्धेश्वर धरण, कोविशिल्ड लस, चिकनगुनिया आजार, द एअर क्वालिटी इंडेक्स, कार्बन फार्मिंग, ऑनलाइन गेमिंग इंडस्ट्री आणि हाय टॅक्स बायोन्सी यावर आधारित ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी आपली पहिली न्यूज आहे ती विदर्भ या प्रांतासंदर्भात आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। विदर्भात पुन्हा अवकाळी। मागच्या काही दिवसापासून विदर्भ, मराठवाडा आणि जो काही पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे अवकाळी पाऊस आणि त्याचबरोबर येणारी जी काही गारपीट आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आपल्याला दिसत आहे। आणि पुन्हा तशा प्रकारचे एक अवकाळी पाऊस या ठिकाणी या भागामध्ये येईल अशा प्रकारची ती न्यूज आहे। न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नसली तरी या ठिकाणी जो काही विदर्भ आहे त्या विदर्भ प्रांतावर आधारित काही प्रश्न आपल्याकडे आहेत, त्या प्रश्नांची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। कोणते शहर विदर्भाची प्रशासकीय राजधानी म्हणून काम करते? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, विदर्भातील जे नागपूर शहर आहे जे की महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते, हे शहर विदर्भाची प्रशासकीय राजधानी म्हणून त्या ठिकाणी कार्य करताना आपल्याला दिसते। त्याचबरोबर तुम्हाला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे की जे काही नागपूर शहर आहे, नागपूर शहरामध्ये जी काही आपली विधानसभा आहे महाराष्ट्राची, त्या विधानसभेचे कोणते अधिवेशन भरवले जाते? मग त्यामध्ये पावसाळी अधिवेशन आहे का, हिवाळी अधिवेशन आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे? या तीन अधिवेशनापैकी एक अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी आयोजित केले जाते। ते अधिवेशन कोणते हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 2। विदर्भ हा प्रामुख्याने कोणत्या कृषी मालाच्या उत्पादनासाठी ओळखला जातो? तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही विदर्भाचा परिसर आहे, विदर्भाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर काळी जमीन आहे आणि काळ्या जमिनीवर कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय डी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे। जी काही आजची आपली पुढची न्यूज आहे ती आहे सिद्धेश्वर धरणावर आधारित। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। सिद्धेश्वर धरणात पाणीसाठा शून्य अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 3 वरती तुम्हाला दिसून जाईल। मागच्या साली आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचे जे काही प्रमाण आहे ते कमी झालं। परिणामी या ठिकाणी जे काही धरणामधील पाणीसाठा आहे तो आता सध्या संपत आलेला आहे आणि सिद्धेश्वर धरण या ठिकाणी शून्य जलसाठ्यावर आलेलं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। सरळ या ठिकाणी न्यूज ॲज इट इज जरी आपल्यासाठी महत्त्वाची नसली तरी सिद्धेश्वर धरणावर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। ते प्रश्न पाहूया। सिद्धेश्वर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे जे काही सिद्धेश्वर धरण हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ या तालुक्यामध्ये येते, जे की भीमा या नदीवर सिद्धेश्वर धरणाची बांधणी करण्यात आली आहे आणि मराठवाड्यामधील एक महत्त्वपूर्ण धरण म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया प्रश्न क्रमांक 4। सिद्धेश्वर धरण प्रकल्प कोणत्या नदी खोरे विकास योजनेचा भाग आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे जे काही सिद्धेश्वर धरणाची निर्मिती करण्यात आली ती निर्मिती गोदावरी नदी खोरे विकास योजनेच्या अंतर्गत करण्यात आली होती, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय ए। त्या ठिकाणी मित्रांनो, नदी खोरे म्हणजे काय ही जी कन्सेप्ट आहे याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण गोदावरी ही मुख्य नदी घेऊया। आता गोदावरी या नदीच्या काही उपनद्या आहेत, मग त्यामध्ये भीमा नदी असेल, पंचगंगा असेल, अशा काही गोदावरीच्या या ठिकाणी उपनद्या आपण पाहू शकतो। या ठिकाणी जी मुख्य नदी गोदावरी आहे आणि तिच्या जे काही उपनद्या आहेत, हा जो पूर्णच्या पूर्ण एरिया या ठिकाणी येतो तो पूर्णच्या पूर्ण एरिया गोदावरी नदीचे खोरे म्हणून ओळखला जातो। मुख्य नदी आणि तिच्या उपनद्यांनी जो काही प्रदेश या ठिकाणी व्यापला आहे तो पूर्ण प्रदेश या ठिकाणी त्या मुख्य नदीच्या खोऱ्याच्या अंतर्गत येतो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी कोविशिल्ड या लसी संदर्भात आहे। मागच्या 2-4 दिवसापासून या ठिकाणी कोविशिल्ड लसी आणि जे काही कोरोना व्हायरस आहे त्या संदर्भात न्यूज येत आहेत। सरळ या ठिकाणी जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया।
कोविशिल्ड लसीच्या दुष्परिणामांकडे काना डोळा अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 3 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच ग्रेट ब्रिटनमध्ये जी काही ॲस्ट्राजेनिका लस आहे त्या ॲस्ट्राजेनिकेच्या लसीमुळे रक्तांच्या गाठी निर्माण होत आहेत अशा प्रकारचं प्रतिपादन ॲस्ट्राजेनिका या कंपनीने त्या ठिकाणी न्यायालयामध्ये दिलं आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही ॲस्ट्राजेनिका लस आहे तिलाच आपण भारतामध्ये कोविशिल्ड या नावाने ओळखतो। म्हणजेच या ठिकाणी ज्या कोणत्या व्यक्तीने कोविशिल्ड लस घेतली आहे त्या व्यक्तींच्या शरीरामध्ये जे काही रक्त आहे त्या रक्तामध्ये गाठी निर्माण आहे, परिणामी त्या ठिकाणी हार्ट अटॅकचे धोके त्या ठिकाणी नागरिकांमध्ये रुग्णांमध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसत आहे। एकूण त्या संदर्भात या ठिकाणची ती न्यूज असलेली आपल्याला दिसत आहे। सरळ या ठिकाणी कोविशिल्ड लसीवर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। कोविशिल्ड ही एक कोविड-19 लस आहे, कोणी विकसित केली आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। जी काही कोविशिल्ड लस आपल्या भारतामध्ये आपण आपल्या नागरिकांना दिली त्या कोविशिल्ड लसीची निर्मिती ॲस्ट्राझेनिका ऑक्सफर्ड या संस्थेने या ठिकाणी केलेली आहे। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 6 कोविशिल्ड लस कोणत्या लस प्लॅटफॉर्मवर आधारित आहे असे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 मध्ये आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी ज्या काही लस आहे त्या लसी बनवताना विविध प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो। तर आपल्याकडे जी काही कोविशिल्ड लस निर्मिती करण्यात आली आहे तिच्यासाठी व्हेक्टर नावाचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे। पुढची जी काय आपली न्यूज आहे ती आहे चिकनगुन्या या आजारा संदर्भात। सर्वप्रथम न्यूज पाहूया। राज्यात चिकनगुन्याच्या रुग्णसंख्येत चौपट वाढ अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 3 वर तुम्हाला दिसून जाईल। मागच्या वर्षी जर या ठिकाणी आपण तुलना केली तर मागच्या वर्षाशी तुलना करता या वर्षी आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चिकनगुन्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे आणि ती जी वाढ आहे मागच्या वर्षी तुलना करता एकूण 4 पट असलेली या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। एकूण त्या संदर्भात डाटा या ठिकाणी या न्यूज मध्ये देण्यात आलेला आहे। या ठिकाणी चिकनगुन्या या आजारावर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी पाहूया। डासाच्या कोणत्या प्रजातीमुळे प्रामुख्याने चिकनगुन्या विषाणूचा प्रसार होतो हे तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्र तुम्हाला माहिती असलं पाहिजे की डासांची एडिस अल्बोपिक्स ही जी या ठिकाणी डासाची प्रजाती आहे या प्रजातीमुळे चिकनगुन्या हा आजार होतो हे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जो काही चिकनगुन्या आजार आहे या आजाराविषयी थोडक्यात या ठिकाणी चर्चा करूया। तर मित्रांनो जो काही हा चिकनगुन्या आजार आहे तो एक विषाणूजन्य आजार आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर या आजाराचा जो काही प्रसार आहे तो मच्छरामार्फत म्हणजे जे काही मॉस्किटोज आहेत त्यांच्या मार्फत होतो। हा दुसरा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। जगामध्ये सर्वप्रथम चिकनगुन्या आजार कोणत्या देशामध्ये आढळून आला तर तुम्हाला युगांडा या देशाचं नाव या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जो काही चिकनगुन्या आजार होतो त्यामुळे प्रामुख्याने जे काही आपल्या शरीराचे जॉइंट्स असतात मग गुडघा असेल मणका असेल किंवा जे काही आपले अँकल्स आहेत जे काही शरीरामध्ये जॉइंट्सचे भाग आहेत त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पेन होतो, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी रुग्णांना त्रास होतो। ही वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला चिकनगुन्या या आजाराची असलेली दिसतात। पाहूया प्रश्न क्रमांक 8 संक्रमित व्यक्तीमध्ये चिकनगुन्या विषाणू शोधण्यासाठी सामान्यतः कोणती निदान चाचणी वापरली जाते? निदान चाचणी म्हणजे उपचार चाचणी या ठिकाणी कोणती वापरली जाते असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो ज्या कोणत्या रुग्णाला किंवा ज्या कोणत्या व्यक्तीला चिकनगुन्या हा आजार झाला आहे त्या व्यक्तीचं निदान करण्यासाठी त्या व्यक्तीचं ट्रीटमेंट करण्यासाठी या ठिकाणी पॉलिमरेज चेन रिॲक्शन ही पद्धती वापरली जाते ज्याला की इन शॉर्टमध्ये आपण PCR मेथड असेही म्हणतो। त्या ठिकाणी या मेथडच्या अंतर्गत जो काही रुग्ण चिकनगुन्या या आजाराने ग्रस्त आहे तो रुग्ण ठराविक औषधांना कशा प्रकारे रिस्पॉन्स देत आहे हे पाहण्यासाठी या ठिकाणी PCR चाचणी वापरली जाते आणि या चाचणीचा उपयोग या ठिकाणी चिकनगुन्या हा जो विषाणू आहे त्याचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी केला जातो। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी UPSC बेसचे आपले प्रश्न आहेत। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट Air quality index provide color coded system to indicate air quality health risks. Statement 2 air quality early warning system provide advanced warning of potential air quality deterioration. Statement 3 Commission for Air Quality Management was established under the Environment Protection Act 1986. Statement 4
द ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन दॅट इज कॉल्ड GRA प्लॅन is aimed to provide financial assistance to the industries for adopting cleaner technologies. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एअर क्वालिटी इंडेक्स विषयी 4 स्टेटमेंट दिले आहेत आणि यापैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. चला तर जे काही आपले स्टेटमेंट आहेत त्यांची या ठिकाणी आपण आता चर्चा करूया. या ठिकाणी स्टेटमेंट क्रमांक 1 या ठिकाणी मित्रांनो अगदी बरोबर आहे. एअर क्वालिटी इंडेक्सच्या माध्यमातून या ठिकाणी कलर कोडेड सिस्टीम वापरण्यात आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी ग्रीन, रेड, ऑरेंज अशा प्रकारचे काही कलर दिलेले आहेत ज्याच्या माध्यमातून आपण असे असेस करू शकतो की पर्टिक्युलर दिवशी जी एअर क्वालिटी आहे ती कशा प्रकारची आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ग्रीन कलर असेल तर एअर क्वालिटी चांगली आहे. त्यानंतर रेड कलरची जर असेल तर त्या ठिकाणी जी एअर क्वालिटी आहे ती खराब आहे. अशा प्रकारच्या ठिकाणी आपण अंदाज लावू शकतो आणि त्या माध्यमातून आरोग्याला निर्माण होणारे जे काही धोके आहेत त्या धोक्यांचाही या ठिकाणी आपण अंदाज घेऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. तर मित्रांनो जे विधान क्रमांक 2 आहे तेही या ठिकाणी बरोबर आहे. एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टीमच्या माध्यमातून आपण अगोदरच माहिती करून घेऊ शकतो की जी काही एअर क्वालिटी आहे हवेची जी काही गुणवत्ता आहे ती या ठिकाणी आरोग्यास किती धोकादायक आहे याची माहिती आपल्याला एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टीममुळे भेटते. त्यानंतर जे काही विधान क्रमांक 3 आणि विधान क्रमांक 4 आहे ही दोन्ही विधानं या ठिकाणी आपली चुकीचे आहेत. Commission for Air Quality Management was established under the Environment Protection Act 1986. This is a wrong statement. या ठिकाणी Commission for Air Quality Management हे जे आहे ते एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टच्या अंतर्गत इस्टॅब्लिश झालेलं नाही आहे. म्हणजे स्टेटमेंट 3 या ठिकाणी चुकीचं ठरतं. आणि त्यानंतर जे काही ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन आहे या प्लॅनच्या अंतर्गत एका पर्टिक्युलर एरियामध्ये म्हणजेच खास करून जे काही दिल्ली NCR आहे नॅशनल कॅपिटल रिजन या रिजनमध्ये जी काही हायवेची क्वालिटी आहे याचं मॉनिटरिंग केलं जातं आणि या ठिकाणी जर हायवेची गुणवत्ता ढासळली तर अशा परिस्थितीमध्ये ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनच्या अंतर्गत ज्या काही इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यावर रिस्ट्रिक्शन्स आणले जातात. त्याचबरोबर जे काही बांधकाम क्षेत्र आहे त्यावरही या ठिकाणी रिस्ट्रिक्शन आणले जातात आणि वाहतूक क्षेत्रावरही या ठिकाणी काही मर्यादा या ठिकाणी आणल्या जातात. म्हणजे स्टेटमेंट क्रमांक 4 या ठिकाणी चुकीचं आहे आणि आपल्याकडे जी 4 स्टेटमेंट आहेत त्यापैकी केवळ 2 स्टेटमेंट बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी. ओनली 2 स्टेटमेंट आर करेक्ट. चलूया आजच्या आपल्या प्रश्न क्रमांक 10 कडे जो की या ठिकाणी ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्री या संदर्भात आहे. सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. स्टेटमेंट 1 The online gaming industry in India has experienced significant growth in recent years. Statement 2 The IT Intermediary Guidance and Digital Media Ethics Code Rule 2021 provide regulations for the online gaming industry. तर मित्रांनो या ठिकाणी वरील जे काही 2 स्टेटमेंट आहेत यापैकी कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे असं या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पहा जे स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे. मागच्या काही वर्षामध्ये आपल्या भारतामध्ये जी काही ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्री आहेत फॉर एक्झाम्पल PUBG अशा प्रकारचे काही गेम्स आहेत त्यानंतर कॅन्डी क्रश आहे अशा प्रकारचे काही गेम आहेत त्यांना आपण ऑनलाईन गेम म्हणतो. मग या ठिकाणी जो काही हा ऑनलाईन गेमिंग उद्योग आहे तो आपल्या भारतामध्ये मागच्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याचा विकास आणि विस्तार होताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर जे काही ऑनलाईन गेमिंग आहे त्याचं रेग्युलेशन या ठिकाणी IT इंटरमिडिएट गायडन्स अँड डिजिटल मीडिया इथिक्स कोड रूल 2021 च्या अंतर केलं जातं. म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 2 ही या ठिकाणी बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी. बोथ 1 and 2 आर करेक्ट स्टेटमेंट. लेट्स गो फॉर दी आवर नेक्स्ट क्वेश्चन. द क्वेश्चन नंबर इज 11. सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. Which of the following statement best defines the carbon farming? कार्बन फार्मिंग संबंधी खालीलपैकी योग्य स्टेटमेंट कोणते आहे हे या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला माहिती असलं पाहिजे की कार्बन फार्मिंग म्हणजे काय. ज्या प्रकारे आपण शेती करतो त्या शेतीला आपण फार्मिंग म्हणतो. म्हणजे कार्बनची जी काही शेती आहे त्याला या ठिकाणी आपण कार्बन फार्मिंग असे म्हणतो. मग कार्बन फार्मिंग म्हणजे काय तर या ठिकाणी शेतीची अशी पद्धती ज्याच्या माध्यमातून जे काही वातावरणातून CO2 आहे त्याला कॅप्चर करणे आणि त्याला स्टोअर करणे. कॅप्चर करणे म्हणजे वातावरणात जो काही CO2 आहे त्याचं शोषण करणे आणि त्याला स्टोअर करणे.
स्टोअर कुठे करायचं, तर जी काही आपली जमीन आहे, सॉइल आहे, जे काही आपल्या शेतामधील वनस्पती आहे त्या वनस्पतीमध्ये त्याला आपण स्टोअर करायचं। मग या ठिकाणी जे काही आपण CO2 आहे आपल्या वातावरणामध्ये तो आपल्या जमिनीमध्ये कशा प्रकारे स्टोअर करू शकतो, तर या ठिकाणी मशागतीची जी काही नांगरणीची पद्धत आहे या नांगरणीच्या पद्धतीमध्ये काही मॉडिफिकेशन आपल्याला करावे लागतील। त्याचबरोबर आपल्याला शेताच्या आसपासच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वनीकरण करावे लागेल, ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी झाडाकडून जो काही CO2 आहे तो शोषून घेतला जाईल। आणि त्याचबरोबर जे काही आपल्याकडे पिके घेतली जातात त्या पिकांचं रोटेशन जर आपण व्यवस्थित प्रकारे केलं तर या ठिकाणी आपण कार्बन फार्मिंग करत आहोत। म्हणजे जो काही वातावरणातील CO2 आहे ज्याला की आपण कार्बन डायऑक्साईड म्हणतो त्याला या ठिकाणी आपण कॅप्चर आणि स्टोअर करू शकू। अशा प्रकारची काही पद्धत असते त्याला या ठिकाणी आपण कार्बन फार्मिंग असे म्हणतो। आणि या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी, इट इज अ प्रॅक्टिस ऑफ यूजिंग ॲग्रिकल्चर मेथड टू इन्क्रीज कार्बन सिक्वेन्सिंग इन सॉइल thereby enhancing soil health and mitigating climate change। या ठिकाणी कार्बन सिक्वेन्सिंग म्हणजे जे काही वातावरणातील CO2 आहे त्याला कॅप्चर करणे, स्टोअर करणे आपल्या जमिनीमध्ये वनस्पतीमध्ये, याला आपण या ठिकाणी कार्बन सिक्वेन्सिंग असे म्हणतो। चलो आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी हाय टॅक्स बायोन्सी या संदर्भात आहे, अर्थशास्त्र या विषयापासून तो प्रश्न आहे। तर या ठिकाणी प्रश्न पाहूया, विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रिगार्डिंग अ हाय टॅक्स बायोन्सी। तर मित्रांनो या ठिकाणी हाय टॅक्स बायोन्सी म्हणजे काय या कन्सेप्टवर आधारित आपला प्रश्न आहे। तुम्हाला माहिती असलं पाहिजे की हाय टॅक्स बायोन्सी म्हणजे काय। तर या ठिकाणी जो GDP असतो, GDPच्या प्रमाणामध्ये जी काही टॅक्स कलेक्शन आहे या कलेक्शनला या ठिकाणी आपण हाय टॅक्स बायोन्सी असे म्हणतो। फॉर एक्झाम्पल 2020 साली जो काही GDP आहे तो 8% वाढला आहे आणि याच काळामध्ये जो काही टॅक्स बायोन्सी आहे ती या ठिकाणी मित्रांनो फॉर एक्झाम्पल 9% वाढलेली आहे। म्हणजे या ठिकाणी ज्या प्रमाणामध्ये GDP मध्ये ग्रोथ होत आहे त्या प्रमाणामध्ये टॅक्स मध्ये जी काही ग्रोथ होते त्याला आपण टॅक्स बायोन्सी असे म्हणतो। आणि जेव्हा ही जी ग्रोथ आहे ती GDP ग्रोथ पेक्षा किंवा GDPच्या वृद्धी दरापेक्षा अधिक असतो तेव्हा या ठिकाणी आपण हाय टॅक्स बायोन्सी असे म्हणतो। आणि जी काही हाय टॅक्स बायोन्सी आहे ही अर्थव्यवस्थेसाठी पॉझिटिव्ह न्यूज आहे। म्हणजे या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर जो महसूल आहे, कर आहे तो जमा होत आहे, ज्याचा की उपयोग सरकार विविध प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी करू शकतो। अशा प्रकारे एकूण या ठिकाणी हाय टॅक्स बायोन्सी किंवा टॅक्स बायोन्सी ही कन्सेप्ट या ठिकाणी असलेली आपल्याला दिसते। तर या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 12 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय सी, tax revenue increases at a higher rate than GDP, it is called high tax buoyancy। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 8 मेचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।